नमस्कार. आपण पाहतात लोकशाही भारत. लोकशाही भारतमध्ये सर्व दर्शकांचे मी सागर चव्हाण आपले स्वागत करतो. तर मंडळी, संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी, विधानसभेमध्ये नशीब आजमावण्यासाठी अनेक उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. आज 29 ऑक्टोबर 2024. कालच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून ॲडव्होकेट आकाश शिवा जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. ॲडव्होकेट आकाश शिवा जाधव हे वकील आहेत, मास्टर इन लॉ आहेत, त्याचबरोबर ते एक लेखक आहेत. कविमानाचा माणूस म्हणून त्यांना एक उपाधी आहे. त्यांचे 2 पुस्तकं प्रसिद्ध झालेले आहेत, गरज सायकलची आणि दुसरं पुस्तक आहे प्रेमाच्या काठावर. तर एका लेखकाला विधानसभेच्या मैदानात का उतरावं लागलं हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तर आकाश भाऊ, लोकशाही भारतमध्ये आपले स्वागत आहे. जय भारत. तर आकाश भाऊ, आपण एक लेखक आहात आणि एका लेखकाला विधानसभेच्या मैदानात का उतरावं लागलं? आता विषय असा आहे की लेखक म्हटलं की लोकांना असं वाटतं की बाबा हा हळव्या मानाचा माणूस असतो. लेखकाकडे एक चिकित्सक दृष्टी असते, लेखकाला सामाजिक जाण असते. लेखक होण्यासाठी किंवा कवी होण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं आणि जनसामान्यांचं कळवळ असणारं व्यक्तिमत्व असतं. मग कोणताही लेखक घ्या, लोकांची अशी दृष्टी असते की ही खूप मायाळू लोक असतात. मग त्यांचा असाही गैरसमज असतो की ही लोक म्हणजे वकिली क्षेत्रात काम करू शकत नाहीत किंवा इतर आक्रमक क्षेत्रात काम करू शकत नाहीत. हा सुद्धा गैरसमज दूर करण्यासाठी मी या क्षेत्रामध्ये आलेलो आहे. आणि या गैरसमज मी यापूर्वी सुद्धा वकिली क्षेत्रामध्ये काम करत असताना लोकांचा दूर केलेला आहे. आता मी राजकीय क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं कवी असून एक प्रतिभासंपन्न जो काय असतो विषय की बाबा त्याला जाण असते की बाबा जो ना देखे ओ देखे, जो ना देखे रवी ओ देखे कवी असं म्हटलं जातं. मग कवीला जे काय दिसतं आणि त्याच्याही पुढे जाऊन असं म्हटलं जातं की जो ना देखे कवी ओ देखे अनुभवी. मी कवी जरी असलो, माझं वय जरी कमी असलं तर मी जे काय बोलतो, जे काय कार्य करतो, जो काय माझा निर्णय असतो तो अनुभवातून असतो. भले एखादा निर्णय घ्यायला मी उशीर लावेल, पण एकदा निर्णय घेतला की मी त्या निर्णयावरती ठाम राहतो आणि कायम लढत राहतो. आणि मी हा या ठिकाणी येण्याचा निर्णय अशासाठी घेतला की मला जाणीव आहे की मला या ठिकाणी काम करायचे आणि एक कवी मनाचा माणूस सुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकतो. आपल्याला माहीतच असेल, केंद्रीय नेतृत्व पण आहेत, त्यांच्यावरती जर तुम्ही टीका करत असाल काय असाल, पण ते कवी मनाचे असून सुद्धा ते खूप चांगलं काम करत असतात. त्या पद्धतीने मलाही सुद्धा वाटतं की बाबा मी सुद्धा वैयक्तिक नक्कीच चांगलं काम करू शकतो या क्षेत्रामध्ये. अनेक राजकीय व्यक्ती बोलताना असं बोलतात की राजकारणामध्ये चांगल्या व्यक्तींनी आलं पाहिजे, मात्र राजकारणात चांगल्या व्यक्तींना संधी मिळते का? काय सांगाल? निश्चितच प्रश्न बरोबर आहे तुमचा, उत्तम प्रश्न विचारलेला आहे. राजकारणामध्ये संधी मिळते का याचं उत्तर बऱ्यापैकी लगेच असं लोक विचार न करता म्हणून टाकतात की चांगल्या लोकांना इथं संधी नाही. मग चांगल्या लोकांनी या ठिकाणी कामच करायचं नाही का? विषय असा असतो की चांगल्या लोकांमध्ये किती धाडस आहे, चांगल्या लोकांमध्ये किती कॅपॅसिटी आहे आणि चांगली लोक किती वेळा मागू शकतात. चांगल्या लोकांनी फक्त मागितलं पाहिजे. माझा मागा म्हणजे मिळेल या गोष्टीवरती खूप विश्वास आहे. मी सुद्धा वैयक्तिक जेवढे प्रमुख राजकीय पक्ष आहेत सर्वांना माझ्या उमेदवारीसाठी मी विनंती केलेली होती. प्रत्येकाला माहीत आहे, प्रत्येकापर्यंत माझा निरोप पोचलेला आहे. प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा प्रमुख नेतृत्व असतील, प्रत्येकाला मी निर्णय माझा कळवलेला आहे. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जे दिग्गज राजकीय गट आहेत त्यांच्याकडे आपण उमेदवारीसाठी मागणी केली होती का? निश्चितच केले होते. आता आपलं पुस्तक एक प्रसिद्ध, म्हणजे 2 पुस्तक प्रसिद्ध झाले, त्यामध्ये गरज सायकलची आणि दुसरा आहे प्रेमाच्या काठावर. तर गरज सायकलची वरनं एक आठवलं की उत्तर प्रदेशामध्ये काशीराम साहेबांनी सायकलीवरती प्रचार आणि प्रसार करून 4 वेळा त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून मायावतींना संधी निर्माण करून दिली होती. 4 वेळा त्यांनी सत्ता त्या ठिकाणी काबीज केली होती. आता आपल्याकडे काहीच नाही. तुमच्याकडे बघितलं तर मनी पॉवर कमी असेल, मसल पॉवर नाही, तुमच्याकडे लोक कमी असतील. मात्र तुमचं विजन काय आहे फलटण कोरेगाव विधानसभेसाठी, आणि काही नसताना तुम्ही या विधानसभेच्या रिंगणामध्ये का उतरलाय, आणि गरज सायकलची यावरून तुम्ही काय सांगाल? सायकलचा विषय म्हणजे उत्तर प्रदेशमध्येच एक पक्ष आहे ज्यांचं ते निवडणूक चिन्ह असेल,
तो आपला विषय नाही. महाराष्ट्रात सुद्धा गोपीनाथ मुंडेंचा एक फोटो व्हायरल होत असतो, ज्यामध्ये ते सायकलवरती प्रचार करताना दिसत असते. मध्यंतरी एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा सायकलचा फोटो व्हायरल झालता, त्याच्यावरती त्याचं नाव लिहिलं होतं, त्याचं काय पद असेल तोही लिहिलं होतं. म्हणजे ह्या लोकांनी असेल त्या परिस्थितीमध्ये पक्षासाठी म्हणा, त्यांच्या संघटनेसाठी म्हणा किंवा त्यांच्या नेत्यांसाठी म्हणा एक जीव तोडून कार्य केलेलं आहे. मग तो काळ कसाही असो, पण त्या अडचणी असतातच. राजकारण म्हणलं की अडचणी असतात, हे सर्वमान्य लोकांना माहीत असावं. त्याच्यामुळे अडचणीतून मार्ग काढण्याची एक प्रेरणा मी त्या तुमच्या ह्या उदाहरणावरून घेऊ शकतो. आणि तालुक्यासाठी माझं विजन फक्त एकच असेल की लोकांना जागृत करणे, एवढंच. मग ते आर्थिकदृष्ट्या असेल, मानसिकदृष्ट्या असेल, आरोग्य साक्षर बनवणं असेल, आणि सर्व गोष्टींमध्ये साक्षरता म्हणजे फक्त शिक्षण म्हणजे साक्षरता नाही. लोकांना जगायचं कसं, आणि एक कॉमन सेन्स नावाचा एक भाग असतो. हा कॉमन सेन्स नावाचा भाग मी लोकांच्या मनामध्ये निर्माण करणार, त्यासाठी मी या क्षेत्रामध्ये उडी घेतलेली आहे. जो न देखे रवी वो देखे कवी, असं तुम्ही बोलताना सांगितलं सुरुवातीला. तर कवीला विधानसभेच्या ह्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काय दिसतंय आणि काय दिसतंय, काय झालं पाहिजे, काय वाटतं मला या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारमध्ये फक्त एवढंच दिसतंय की जनतेला जर तुम्ही विचारलं ना तुमची कामं झालेत का, तर जनता काय म्हणेल, हा झालेत, रस्त्याची कामं झालेत, सभामंडपाची काम झालेत. म्हणजे तुम्ही आमदार जर सभामंडप बांधण्यासाठी किंवा फक्त रस्ते करण्यासाठी जर निवडून देत असाल तर ह्यामध्ये राज्यकर्त्यांची काही चूक नाही. चूक जी असते, जो काही जबाबदारी असते ती नागरिकांची असते. तुम्हाला तालुक्यामध्ये काय पाहिजे ही गोष्ट तुम्ही नेत्यांना नाही विचारली पाहिजे. ही गोष्ट आहे, हे तळागाळात जो मतदार जो बटन दाबणार आहे ना, हे त्या मतदाराचं क्लिअर पाहिजे की तुम्हाला काय पाहिजे. मतदारांनी मला सांगावं की आकाश भाऊ मला हे पाहिजे, आकाश भाऊ मला ते पाहिजे. आता मतदारांना जे काय पाहिजे होतं, जे मला दिसते, मतदारांना रोजच्या खाण्याचा प्रश्न आहे, 3 टायमाचं, म्हणजे एक साधी कॉमन गोष्ट जर असेल, अन्न, वस्त्र, निवारा, आणि त्याच्यानंतर आरोग्य आणि शिक्षण, ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत, ह्या मूलभूत गरजा लोकांच्या पूर्ण झाल्या पाहिजेत, एवढं मला दिसतंय. शिक्षण हे उच्च दर्जाचं मिळालंच पाहिजे. प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे. शिक्षणच नसेल तर काहीच होणार नाही. त्याच्यानंतर अन्न, वस्त्र, निवारा, त्याच्या आणि शिक्षण आणि आरोग्यासाठी चांगल्या सुविधा असल्या पाहिजेत. म्हणजे आहेत आपल्या काही वर्षापूर्वी ज्यावेळेस आता कमी वयामध्ये मी जास्त जोशपूर्ण असायचो, आणि त्यावेळेस मी म्हणायचो की बाबा मला असं करायचंय, मला तसं करायचंय, मी हे करेन, मी ते करेन. त्यावेळेस मला एका व्यक्तीने एक छोटा सल्ला दिला होता की तू जे हे काय म्हणतोय ना, हे ऑलरेडी आपल्या देशामध्ये आहे, फक्त ते आपल्याला मिळवून देता आलं पाहिजे. ते शासनाकडून आपल्याला घेऊन ह्या लोकांपर्यंत पुरवता आलं पाहिजे. मी नक्कीच माझी जेवढी क्षमता असेल तेवढी सगळी क्षमता वापरून लोकांच्या ज्या काय गरजा असतील त्या पूर्ण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार आहे. आपण बोलताना सांगितलं की विकास फक्त म्हणजे रस्ते किंवा सभामंडप नाही, तर अनेक ठिकाणी मतदारसंघामध्ये रस्त्यांची अवस्था आपण पाहतो. सभामंडपाचे मंडप अनेक ठिकाणी दिलेले आहेत, त्याचा योग्य वापर होताना दिसतो का तुम्हाला? वापर म्हणजे आता समाज कसा असतो, समाजातून जे प्रबोधन होतं ना, ते प्रबोधन कुठेतरी खुंटल्यागत दिसते. म्हणजे आता मंडप आहे, मग त्याच्यामध्ये काय कार्यक्रम झाले पाहिजेत. आपल्याकडे कीर्तनाचे कार्यक्रम किती होतात, आणि त्याच कीर्तन या शब्दाचा एक उलटा जर तो शब्द वाचला तर त्याचे कार्यक्रम किती होतात. याची एकदा आपण आकडेवारी काढली तर नक्कीच कुठंतरी जे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम व्हावे किंवा समाज प्रबोधन म्हणजे काय ह्या गोष्टी सुद्धा जी काही निरक्षरता आहे ना ती कुठंतरी क्लिअर झाली पाहिजे. कारण लोकांना साक्षरताच नको आहे असं सुद्धा परिस्थिती निर्माण झालेली आहे की बाबा एक स्वतःची एक सत्सग विवेक बुद्धी असते, ती लोकांची जागृत करणं सर्वात मोठं आव्हान आहे माझ्यासाठी, आणि मी ते स्वीकारलेलं आहे. मला कोणाची विरोधात आहे म्हणून लढायचं नाही किंवा काय नाही, मला लढायचं, मी जनतेसाठी आलोय ना, तर मला फक्त जनतेवरतीच काम करायचंय. जनतेला त्याचं जे काय असेल की स्वतःचा निर्णय स्वतः जनतेने घेतला पाहिजे, की जनतेनं असं अवलंबून नाही राहिलं पाहिजे की बाबा ह्याने जर मला हे दिलं तर मी ते करेल किंवा त्यांनी मला जर हे दिलं तर ते करेल. आणि असं
प्रत्येक घटकाला वाटतं की बाबा माझा विचार झाला पाहिजे, माझं हे झालं पाहिजे, फक्त माझं झालं पाहिजे. पण त्याने दुसऱ्या सुद्धा गटाचा विचार केला पाहिजे की त्यांना काय मिळलं पाहिजे, हे काय मिळलं पाहिजे, हे कुठंतरी व्यवस्थित केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की समाजामध्ये जो काय आहे की बाबा गटतट, मी त्या विषयावर बोलत नाही, कारण मी पूर्णपणे सर्व जो काय वर्ग असेल समाजात सर्वांमध्ये मिळून मिसळून असतो. आणि मी विशेष असं म्हणजे जातीवादावरती जर बोलायचं झालं तर वैयक्तिक मी ती गोष्ट मानत नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती बोलत नाही. त्यामुळे मला समाजातील प्रत्येक घटकाचा पाठिंबा आहे असं म्हटलं तरी चालेल. सर्व माझा मित्रपरिवार आहे. फक्त जे काय आता राजकीय असेल आणि प्रशासकीय बाबी असतील, ह्या दोन्ही गोष्टीमध्ये बऱ्याच प्रमाणात तफावत आहे की बाबा यांना वाटतं की आम्हाला काही गोष्टी कमी मिळाल्या, दुसऱ्यांना वाटणार की बाबा समोरच्याला जास्त मिळाले. हे समज गैरसमज जे असतात हे काय स्थानिक पातळीवरती जेवढं त्याचं प्रबोधन झालं पाहिजे तेवढं होताना दिसत नाही. त्यामुळे एक दरी निर्माण करायची आणि राज्य करायचं, हे अशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये ते राजकारण चालू असतं. मला ह्या राजकीय कारण करणाऱ्यांवरती काही माझे आक्षेप नाही, पण हे राजकारण समजून न घेणाऱ्या लोकांसाठी मी ते समजून सांगण्याचा माझा प्रयत्न असणारच आहे. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आपण निवडणुकीच्या माध्यमातून उतरला आहात. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात कोणतं काम चांगलं झालंय आणि कोणतं काम झालं पाहिजे, काय सांगाल? फलटण कोरेगाव मतदारसंघात बऱ्याच वर्षापासून मी ऐकतो की लोक म्हणतात की आम्हाला पाहिजे असा विकास झाला नाही पाहिजे. पण विकास लोकांना कसा विकास पाहिजे? लोकांना मेट्रो सिटीचा विकास पाहिजे. जर मेट्रो सिटीचा जरी विकास झाला असता इथं तर लोक काय म्हणले असते की बाबा प्रदूषण वाढले, हे वाढले. कारण विकास जसा होत असतो तसं विकासासोबत काही चुकीच्या गोष्टी होत असतात की बाबा त्याचे परिणाम होतात. की बाबा समजा एखादी कंपनी आली तर त्याच्यासोबत प्रदूषण पण येणार आहे, की एखादा मोठा हायवे रोड आला त्याच्यासोबत ॲक्सिडेंट पण होणार. लोकांनी या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. फक्त लोकांनीच नाही, राज्यकर्त्यांनी सर्वांनी मिळून एका गोष्टीवरती प्लॅन केला पाहिजे की बाबा ही गोष्ट झाली तर ह्याच्यावर परिणाम काय होतील. ज्यावेळेस आपल्याला काम करायचं असतं ना, आपण काय करतो, लगेच योजना निर्माण केली, पाण्याचं असेल काम, रेल्वेचं असेल, कशाचं असेल, योजना झाली, पूर्ण झाली, ते सगळं काम झाल्याच्या नंतर मग लक्षात येतं त्याचे परिणाम दिसू लागतात. समजा आपण सिमेंट रोड बनवला, सिमेंट रोड बनवून झाल्याच्या नंतर मग त्याचं सांडपाण्याचं काय करायचं, रस्त्यावरती पाणी साठतंय, कुठं ते आत भुयारी गटार योजना केली, चेंबरमधनं पाणी बाहेर येतं. ह्या गोष्टीचा अगोदर विचार केला पाहिजे. आणि कामं झालेले आहेत. फलटण कोरेगाव विकास झालेला आहे. जेव्हा जो झालेला असेल तो विकास अजून कसा पुढे नेता येईल याच्यावरती लोकांनी बोललं पाहिजे. झालंच नाही असं बी म्हणलं नाही पाहिजे की बाबा जे झाले त्यांचं कौतुक बी केलं पाहिजे. बाबा यांनी काय केलंय त्यांचं कौतुक केलं. समजा बाबा आपल्या विरोधी पक्षाच्या किंवा विरोधी पार्टीच्या लोकांनी काय चांगलं काम केलं त्यांचं सुद्धा कौतुक करण्याचं एवढं मोठं पण दाखवलं पाहिजे. मी वैयक्तिक सर्वांचं बाबा मला एखादी गोष्ट आवडली मी तोंडावरती जाऊन म्हणतो की बाबा मला तुमचं हे आवडलेलं आहे. राज्यकर्त्यांनी जरी काय चांगलं काम केलं मी त्यांना वैयक्तिक माझा अभिप्राय कळवतच असतो. आणि मी लेखक असल्यामुळे माझे लिखित आणि सुद्धा अभिप्राय मी अनेक लोकांना देत असतो की बाबा तुम्ही चांगलं काम करताय. तोंडी काम तेवढंच, त्यांना कौतुकाची अपेक्षा असते असं नाही, पण कौतुक केलं तर ते अजून चांगलं काम करतील. उद्या मी एखादं चांगलं काम केलं, लोक चांगलं पण बोलणार आहेत, लोक वाईट पण बोलणार आहेत. लोकांचं कसं असतं, लोक बोलत असतात, प्रत्येकाला अधिकार आहे. त्याच्यामुळं चांगलं झालं तर लोक बोलणार आहेत, वाईट झालं तर बोलणार. हे गोष्ट मी अगोदरच ॲक्सेप्ट केलेली आहे आणि त्या पद्धतीने माझं काम चालूच असतं. फलटणच्या राजकारणात पुतळ्यावरून अनेक वेळा राजकारण होताना दिसतं. त्यामध्ये आता छत्रपती शिवाजी महाराजांचं अशोकगड पुतळ्याचं भूमिपूजन झालं. दोन्ही गटांनी भूमिपूजन करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. म्हणजे गटतट त्याच्यामध्ये म्हणजे दोन गटांनी भूमिपूजन केलेलं आहे. त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा पण विषय अनेक वर्ष प्रलंबित आहे. तर पुतळ्यावरून काय वाटतं तुम्हाला फलटणमध्ये? पुतळ्यावरून मला एकंदरीत फक्त माझ्याकडे दोन संकल्पना, एकच संकल्पना आहे. आणि आत्ता तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे की तुम्ही कोणाचं स्मारक ज्यांचं बांधता त्यांचे विचार तुमच्या एकंदरीत व्यक्तिमत्वात आहेत का हे बघणं महत्वाचं आहे. तुम्ही विचार किती फॉलो करताय. मग स्मारक बांधणं, स्मारक कशासाठी असतं की बाबा एक प्रेरणा मिळावी, एक ऊर्जा मिळावी.
आता छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण भरपूर शिकण्यासारखं आहे, त्यांच्याकडून घेण्यासारखे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ऊर्जा. आता मी 2016 पासून चंद्रकोर लावतोय. चंद्रकोर लावण्यामागे अजून 2 कारण आहेत. त्यातले एक कारण म्हणजे छत्रपती शिवरायांची एक ऊर्जा, दुसरं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेली समानता, आणि तिसरं कारण जे राजकीय कारण, यापूर्वी एक लोकप्रतिनिधी होते, त्यांचंही एक विशेष ओळख होती. कदाचित मी चंद्रकोर लावल्यामुळे त्यांचं नाव जास्त 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 असं रिपीट होत गेल्यामुळे सुद्धा मी राजकारणात आलो असेल. आणि स्मारक म्हणजे तुम्ही ते विचार किती फॉलो करताय त्याला महत्त्व आहे. जर तुम्ही ते विचारच फॉलो करत नसाल, जर ते विचारच आत्मसात करून त्याप्रमाणे जर वागत नसाल, तर मग स्मारक बांधलं काय आणि नाही बांधलं काय. उलट जर त्या ज्यांचं आपण स्मारक बांधतोय त्यांना जर तशी संधी असते विचारायला की बाबा तुमचे स्मारक झाले तर तुम्ही काय सांगाल, तर ते नक्कीच चांगला अभिप्राय दिला असता त्यांनी, असं मला नाही वाटत. आणि दुसरा जे म्हटलं, माझ्या मागं डोक्यात एक संकल्पना आहे, जेवढे तुम्हाला जे काय चौक बनवायचे असतील, काय बनवायचे असतील, तुम्ही ह्या आदर्शांचं नाव घेऊन किंवा त्यांचे स्मारक बांधून हे चौकन काय म्हणतात त्याला, सुशोभित नाही केलं तरी चालेल. त्यापेक्षा प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात किंवा प्रत्येक ज्या ठिकाणी अशी भरपूर स्मारक आहेत त्या ठिकाणी एखादं संग्रहालय बांधावं, आणि जेवढे स्मारक जेवढं तुम्ही पुतळे बितळे म्हणताना सर्वचे सर्व एकाच ठिकाणी नेऊन ठेवावं, की बाबा कोणाचे कोणाला वादच नाही की ह्या चौकामध्ये गेला यांच्यावरून वाद झाला किंवा. आणि जर आता आपण बघतो की आपण दिवसभर काय विषय नसतो, पण रात्रभर चौकामध्ये जे आपले आदर्श आहेत ते चौकामध्ये, आपण घरामध्ये असतो, त्या ठिकाणी अनेक काय अघटित घटना घडण्याच्या शक्यता असते. आणि ते शक्यता तर असतेच, आणि त्याशिवाय असा विषय असतो की काही ठिकाणी घटना घडवल्या बी जातात की बाबा दंगली घडवण्यासाठी, हे करण्यासाठी. त्यापेक्षा त्यांना सुरक्षा देण्यासाठी आपलं एकतर सुरक्षा रक्षक तिथं असतो का, कोणी आत्मपरीक्षण करून सांगावं. तुम्ही जर म्हणत असाल की बाबा हे माझे आदर्श आहे, मी त्यांच्यासाठी काय, तुम्ही एक रात्र तर तिथं जाऊन जागता का, हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यापेक्षा एखाद्या वेळेस संग्रहालय प्रत्येक तालुक्यात बनवा, प्रत्येक गावात ज्या ठिकाणी तुम्हाला वाटते त्या ठिकाणी ते सर्वांचे सर्व पुतळे वगैरे असतील, तुम्हाला अभिवादन करायचे जाऊन करू शकता. अशा पद्धतीचं माझी ती संकल्पना आहे असं मला वाटतं. आपल्या कपाळावरील असलेल्या चंद्रकोरामुळे आपण उदाहरण सांगितलं की त्या चंद्रकोरामुळे छत्रपती शिवराज महाराज यांच्याकडून ऊर्जा मिळते. त्याचबरोबर बाबासाहेबांनी दिलेली समानता, ते पण एक कारण सांगितलं. त्याचबरोबर एक राजकीय व्यक्तीबद्दल आपण सांगितलं, त्यांचं नाव आपलं तुम्ही घेतलं नाही, तर ते मी सांगितलं की चिमणराव कदम यांच्याबद्दल तुम्ही बोलला का? हो, नक्कीच. कारण जेव्हापासून मी 2016 पासून चंद्रकोर लावतो, तेव्हा मी चंद्रकोर लावले की लोक म्हणतात चिमणराव, तुम्ही चिमणरावांचा माणूस आहेत का? नाही म्हणलं, मी त्यांच्याकडून प्रभावित झालेला माणूस आहे. नक्कीच त्यांचं काम चांगलं असू शकतं. माझे एक आजोबा होते, ते त्यांचे खास हे होते, त्यामुळे काम केलं, आणि त्यांचे एकदम जवळचे व्यक्ती होते, त्यामुळे मला ते त्यांच्याविषयी चांगलं माहिती आहे. म्हणजे चिमणराव म्हणजे माझे आमदार चिमणराव कदम, स्वर्गीय चिमणराव कदम यांच्या काळामध्ये आपल्या आजोबांनी काम केले असं म्हणतात. काय काम केलं आजोबांनी, काय पार्श्वभूमी होती त्यांची? त्यांची पार्श्वभूमी म्हणजे की आजोबा म्हणजे माझ्या आजोबांचे ते भाव होते, आणि ते पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल, जे कोणी आमचे पाहुणे रावळे वगैरे असतील त्या काळातले, ते सगळे त्यांच्याकडे जायचे. काय सुद्धा काम आलं की निरक्षर लोकांचं जरी काय काम आलं असलं किंवा आपल्या आसपासच्या शेजाऱ्यांचं काय जरी काम असलं, काय जरी अडलं, तर ते डायरेक्ट आमच्या त्या आजोबांकडे जायचे, आणि मग ते आमचे आजोबा डायरेक्ट चिमणराव कदम साहेबांशी बोलून त्यांचे ते प्रश्न मिटवायचे. हे होते ॲडव्होकेट आकाश शिवाजी आढाव. ते स्वतः लेखक आहेत, आणि मतदारसंघामध्ये विकास झालेला आहे, त्यापेक्षा अजून मला जास्त विकास करायचा आहे, आणि एक सच्चा म्हणजे व्यक्ती आहे, आणि एक चांगलं प्रतिभा त्यांची चांगली आहे. मतदारसंघामध्ये त्यांना संधी मिळाली पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. याच ठिकाणी आपण थांबूया. लोकशाही भारत. आणि एक मुद्दा फक्त, सॉरी मी तुम्हाला अडवतोय, आणखीन एक बोलायचं म्हणजे, आता फक्त विषय, आता तुम्ही राज्यकर्त्यांचा विषय काढला, फक्त तुम्ही एकाच आमदारांविषयी मला प्रश्न विचारला. त्यांच्यानंतर जे आमदार झाले होते ते श्रीमंत रामराजे साहेब असतील. आता तुम्ही जर मुळात वैयक्तिक मी
अभ्यास असा केला की बाबा मी सुद्धा त्यांच्यावरती सुद्धा प्रभावित आहे. त्यांचं सुद्धा शिक्षण लॉमधून झालं होतं, त्यामुळे मी माझं सुद्धा शिक्षण लॉमधून झालेलं आहे. नक्कीच माझं कोणाचेही वाद नाहीत किंवा वैर नसल्याचा विषय पण येत नाही माझ्या व्यक्तिमत्वात. पण त्यांच्याकडून सुद्धा मी खूप काही शिकलेलो आहे. जर त्यांनी सुद्धा कायद्यातून सुरुवात केली होती, त्याच्यामुळे मी सुद्धा कायद्यातून सुरुवात केली. नक्कीच अशा गोष्टी असतात की परस्पर संबंध असतात, इतिहास असतो. इतिहास हा फिरून हा दोहरत असतो. त्या पद्धतीनं नक्कीच भविष्यामध्ये जर इतिहास लिहिला जाईल तरी माझ्यामुळं का होईना पण ह्या सर्व लोकांची आठवण नक्कीच येत राहील, एवढी मी ग्वाही देतो. आणि नक्कीच आपण थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. हे होते ॲडव्होकेट आकाश शिवाजी आढाव. हे 255 फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी ते विधानसभेच्या मैदानात उतरलेले आहे.